या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्यावेळेस पुतळा आणि आजूबाजूचा डिझाईन ज्यावेळेस पाहिजे तर मला वाटतं कोणी माणूस असेल तो जाताना थांबल, 2 मिनटं येऊन इथं दर्शन करूनच या ठिकाणी जाईल. या ठिकाणी आपल्याला सांगतो त्याच पद्धतीने की छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी 5 कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि या 5 कोटीच्या माध्यमातून त्याचाही बुधवारी सायंकाळी 5:30 वाजता सर्व भीमसैनिकालाही विनंती करणार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकांनाही विनंती करणार आहे की त्या दिवशी तो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहावं. आंबेडकर सृष्टी निर्माण करणार आहोत. त्या सृष्टीची प्रतिकृती बाहेरच्या समोरच्या पोस्टरवर लावलेली आहे. त्याच्यामध्ये संसद भवन जशी आहे त्याप्रमाणे इथे आपण मिनी संसद भवन तयार करणार आहोत आणि त्या संसद भवनाच्या वर बाबासाहेबांचा पुतळा असेल आणि बाबासाहेबांची पूजा करण्यासाठी एक स्मृतिरूपी छोटा पुतळा तिथे असणार आहे. संसद भवन घेण्याचा मागचा उद्देश असा आहे की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे, संविधान लिहून बाबासाहेबांनी या जगावर, भारतावर तर नाहीच तर या जगावर अनंत उपकार केलेले आहे. मंजूर करून आणल्याबद्दल साहेबांचे सर्व जाहीर आभार मानतो. शासनाचा अधिकारी मी बोलत नाही आणि साहेबांचा सत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सब जगह रहते हैं वो अपने फोटो चला जाते भगवान गौतम बुद्ध, ईश्वराचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानव यांना निवार या ठिकाणी आदर्शी साहेबांनी आमचे नगरचे लोकांचे सर्वजण इथे उपस्थित आहेत. सर्वांची नावं घेऊन वेळ घालवणार नाही पण माझी
आणि देशवा साहेबांना आणि इथले महापालिकाच्या आयुक्तांना विनंती आहे, दादा, ही जी उंची आहे या उंचीच्या वरती बाबासाहेबांचा पुतळा पाहिजे. कारण बाबासाहेबांचा पुतळा या उंचीच्या बरोबर चालणार नाही, त्याच्या वरती पाहिजे. एवढीच विनंती आहे रेखा साहेब. आणि ह्या ठिकाणी ही विनंती आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 5 कोटीचं भडकल गेट या ठिकाणी एक सुंदरीकरण या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांचं एक चांगलं सुंदर पुतळासुद्धा या ठिकाणी बसवणार आहे. मी खरं सांगतो मनापासून आमच्या सर्व भीमसेनेकडून आमच्या पक्षाच्या याच्याकडून की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी आम्हाला एका मिनिटात यासाठी मदत केली म्हणून त्यांचा धन्यवाद करतो. आपण या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्यावेळेस पुतळा आणि आजूबाजूचं डिझाईन ज्यावेळेस पाहिजे तर मला वाटतं कोणी माणूस असेल तो जाताना थांबल, 2 मिनटं येऊन इथं दर्शन करूनच या ठिकाणी जाईल या ठिकाणी आपल्याला सांगतो. त्याच पद्धतीने की छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी 5 कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि या 5 कोटीच्या माध्यमातून त्याचाही बुधवारी सायंकाळी 5:30 वाजता सर्व भीमसैनिकालाही विनंती करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकांनाही विनंती करणार आहे की त्या दिवशी जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहावं. ते सुद्धा इतकं सुंदर होणार आहे की आपल्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज अशा पद्धतीनं सुंदर होईल. यांना त्या काळामध्ये आपल्याकडं बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर आपण बांधलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम बांधलेलं आहे. अब्दुल कलाम आझाद रिसॉर्ट बांधलेलं आहे. अशा पद्धतीने शहरामध्ये चांगलं डेव्हलपमेंट व्हावं यासाठी सर्व समाज एक दुसऱ्याला बरोबर घेऊन या ठिकाणी काम करतात. मी सर्व दलित समाजाला सुद्धा या ठिकाणी बौद्ध समाजाच्या भीमसेनेचा मनापासून आभार मानतो. सर्व कामकाज आपल्या अखेरीत पार पडणार आहे. नेमकं काय तयारी आणि कशा पद्धतीने तुझं काम पूर्ण होईल? आज 24 जून 2024 या रोजी आपण बघत आहात की या बाबासाहेबांच्या जुन्या पुतळ्याची विधिवत पूजा झालेली आहे. भिक्खू संघ उपस्थित होता आणि ज्या नेत्यांनी म्हणजे आमच्या जयस्वाल साहेबांनी हा फंड 5 कोटीचा मंजूर करून आणला ते सुद्धा उपस्थित होते आणि अनेक दलित बांधव या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये इथे जे आपण आंबेडकर सृष्टी निर्माण करणार आहोत त्या सृष्टीची प्रतिकृती बाहेरच्या समोरच्या पोस्टरवर लावलेली आहे. त्याच्यामध्ये संसद भवन जशी आहे त्याप्रमाणे इथे आपण मिनी संसद भवन तयार करणार आहोत आणि त्या संसद भवनाच्या वर बाबासाहेबांचा पुतळा असेल आणि बाबासाहेबांची पूजा करण्यासाठी एक स्मृतिरूपी छोटा पुतळा तिथे असणार आहे. संसद भवन घेण्याचा मागचा उद्देश असा आहे की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे, संविधान लिहून बाबासाहेबांनी या जगावर, भारतावर तर नाहीच तर या जगावर अनंत उपकार केलेले आहे. काही संविधान हे दुसरं तिसरं काही नाही, हे बुद्ध धर्माचं रूप आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी पूर्ण बुद्ध धर्माचा सार घेऊन जे कलम लिहिलेले आहेत त्याप्रमाणे आपला भारत देश आज सुजलाम सुफलाम आणि शांतप्रिय चाललेला आहे. फक्त संविधान रूपी चालवण्यासाठी जे शासन लागतं आहे, बाबासाहेबांनी सांगितलं की
शासनकर्ती जमात व्हा, याच्यामध्ये आमचा समाज मागे आहे, ही खंत आहे. पण हा जो काही चौक आहे हा अतिशय सुंदर असा चौक होईल आणि या चौकामध्ये सर्व भीमसैनिकांचं श्रेय राहील आणि हा ऐतिहासिक प्रसंग आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज पार पडलेला आहे. आजपासून बराबर 12 महिन्याच्या आत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आम्ही कसोशीनं आणि आटोक्यात प्रश्न करणार आहोत, दिवस रात्र राबून. अशाच ती पूर्वकृती बाबासाहेब या ठिकाणी अशी बनवलेला आहे का पहिल्यांदा असं मी करतो? याच्या आधी बनलेला आहे, बऱ्याच ठिकाणी दिल्लीला आहे, महूला आहे, परंतु संसद भवनाची प्रतिकृती जी आहे ही बनलेली नाही. आपल्या औरंगाबाद शहरामध्येच म्हणजे संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा बनत आहे, महाराष्ट्रात पहिल्यांदा बनत आहे. ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. सगळ्यांना जय भीम, जय बुद्ध, जय भारत. PWTF. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.